व्हिडिओ हे करत आहेत त्याचा आवाज येतो बघायचा सारा. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते. आपण या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासामध्ये करावयाचे विविध व्रत आणि काही सेवा आपण बघतो आहे. तर आज असंच चातुर्मासामध्ये केलं जाणारं अगदी साधं सोपं व्रत आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. याआधी आपण चातुर्मासात केले जाणारे आर्थिक भरभराटी आणणारे किंवा आपल्याला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणारे गोपद्म व्रत आपण हे पाहिलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चातुर्मास हा संपूर्ण हा 4 महिन्याचा जो मास असतो, आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत, हा कुठल्याही प्रकारचं व्रत किंवा एखादा व्रत किंवा नियम करण्यासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो. आणि प्रत्येक जण किंबहुना सहसा जे अध्यात्माला मानणारे असतात किंवा जे देवधर्माला मानणारे असतात, हे प्रत्येक जण चातुर्मासामध्ये काही ना काही नियम हे करत असतात. तर आपण याआधी गोपद्म व्रत पाहिलं आहे चातुर्मासामध्ये केले जाणारे. तर आज आपण बघणार आहोत कुलदैवतेला, आपल्या कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी केले जाणारे हळदी कुंकवाचे स्वास्तिक व्रत. तर हळदी कुंकवाचे स्वास्तिक व्रत हे संपूर्ण चातुर्मासामध्ये आषाढी एकादशी पासून सुरू केले जाते ते कार्तिकी एकादशी पर्यंत ते पूर्ण करावं लागतं. हे जे व्रत आहे हे आपल्या सौभाग्य वृद्धीसाठी, त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेच्या प्रसन्नतेसाठी केलं जातं. आणि आपल्या कुटुंबाचा सर्व भार हा आपल्या कुळदेवीवर असतो आणि त्यामुळे आपल्या कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हे व्रत निश्चितच करू शकता. जर तुमचं कुळदेवतेच्या मूळ ठिकाणावर जाणं होत नसेल, तुमच्या कुळदेवीचा मानसन्मान होत नसेल आणि तुम्हाला किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला जर वाटत असेल की आपण आपल्या कुळदेवीसाठी कुठलं तरी व्रत करावं, तर चातुर्मासात केले जाणारे हे अत्यंत साधे आणि सोपे आणि मोजून 1 ते 2 मिनिटांमध्ये या इतक्या कालावधीमध्ये केले जाणारे हे व्रत आहे. व्रताची फक्त नियम एकच आहे की आपल्याला हे जे व्रत आहे हे व्रत आपल्याला नियमितपणे करायचं आहे, दररोज पूर्ण करायचं आहे. फक्त ज्यावेळेस तुम्हाला काही 4 दिवसांची आपल्या मासिक धर्माची अडचण आली असेल किंवा सुतक पडलं असेल किंवा अचानक तुम्हाला एखाद्या दिवशी आता बाहेर आपल्याला घर सोडून बाहेर जावं लागतं काही कार्यक्रमाला वगैरे, जर का तुम्ही घर सोडून बाहेर गेले तर तुम्ही तेवढे दिवस ते टाळून जेवढे दिवस तुम्ही तुमच्या घरामध्ये आहे हे तुम्ही व्रत संपूर्ण चातुर्मासामध्ये कंटिन्यू करा. तर हे व्रत कसं करायचं हे जाणून घेऊया. एक छोटासा पाठ घ्यायचा आणि तुम्हाला सांगते की हे जे व्रत आहे ना हे फक्त आणि फक्त आपल्या कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी केले जाणारं सगळ्यात सोप्यात सोपं आणि उत्तम असं व्रत आहे आणि हे फक्त चातुर्मासाचे 4 महिनेच करण्यात येतं. तर व्रताचं मी तुम्हाला नियम सांगितला आहे की आपल्याला फक्त नियम एकच आहे की आपल्याला दररोज हे व्रत करायचं आहे. तुम्ही बाहेरगावी गेले किंवा काही अडचण आली तेवढे दिवस सोडून आपल्याला हे व्रत करायचं आहे. तर व्रत कसं करायचं, आपली दररोजची जी आपण देवपूजा करतो, देवपूजा केल्यानंतर आपल्याला आषाढी एकादशीला एक पाट घ्यायचा आहे. तुम्ही छोटासा पाट घ्या. नसेल तुमच्याकडे छोटा पाट तर तुम्ही एखादी छान ताटली घेतली तरी चालेल. एका छान ताटामध्ये तुम्ही देखील हे व्रत करू शकता. तर तो पाट घ्यायचा, त्या पाठावर सर्वप्रथम हळदीने स्वास्तिक काढायचं आणि त्याच्याच शेजारी आपल्याला कुंकुवाने स्वास्तिक काढायचे. असे 2 स्वास्तिक आपल्याला दररोज आपल्या कुळदेवतेचं स्मरण करून काढायचं आहे. आणि या स्वास्तिकांचं आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची आहे. त्याला दीपाने ओवाळायचं, धुपाने ओवाळायचं. बस इतकी साधी आणि सोपी पूजा आपल्याला करायची आहे, पण दररोज. आज आपण हळदी कुंकवाचं स्वास्तिक काढलं, त्याची पूजा केली, फूल वगैरे अर्पण केलं, नमस्कार करायचा. दुसऱ्या दिवशी ते दिवसभर तसंच साहजिकच आहे, ते राहणारच आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा आपली देवपूजा झाल्यानंतर तो जो पाट आहे, ज्या पाटावर आपण काढलेला आहे, आपण ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते जे पाणी असतं ते पाणी झाडांना विसर्जित करायचं, झाडांमध्ये विसर्जित करायचं. पुन्हा त्याच पाटावर आपल्याला सर्वप्रथम हळदीचं एक स्वास्तिक काढायचं, नंतर कुंकवाचं एक स्वास्तिक काढायचं. दोघांना कुळदेवतेचं स्मरण करून आपल्या कुळदेवतेला आशीर्वाद मागावा, ती आपल्यावर प्रसन्न व्हावी अशी मनोकामना करून आपल्याला ते कुळदेवत आपल्या त्या हळदी कुंकूच्या स्वास्तिकांचं पूजन करायचं. असं आपल्याला आषाढी एकादशीला सुरुवात करून आपल्याला कार्तिकी एकादशी पर्यंत पूर्ण करायचं आहे.
तुम्ही गोपद्म व्रत आणि हळदी कुंकवाचं स्वास्तिक व्रत दोन्हीही एकत्र देखील करू शकता, कारण दोन्ही याला आपल्याला 1 ते 2 मिनिटाचा वेळ लागतो हे तुम्हाला माहितीच आहे। आता यासोबत सेवा काय करायची, यासोबत सेवा काहीही करायची नाही। फक्त ज्यावेळेस तुम्ही पूजा कराल आपल्या कुलदेवतेचं स्मरण करून किंवा कुलदेवतेचा तुमचा जो कोणता मंत्र असेल तो मंत्र म्हणून आपल्याला पूजा करायचा आहे। बाकी आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त त्यांच्या आठवणीमध्ये त्यांना स्मरण करून आपल्याला हे 2 हळदी कुंकवाची स्वास्तिक दररोज काढायचे आहे। आता या व्रताचं उद्यापन कसं करायचं हे बघून घेऊया। आपल्याला संपूर्ण चातुर्मासामध्ये म्हणजे आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी पासून आपण हे व्रत सुरू करतोय आणि आपल्याला हे व्रत करायचं आहे कार्तिकी एकादशी म्हणजे कार्तिक महिन्यातल्या देव उठणी एकादशी पर्यंत आपल्याला हे व्रत करायचं आहे। कंटिन्यू व्रत करायचं आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आपल्याला एका सवाष्णीला बोलून तिला काहीतरी गोडाचा नैवेद्य द्यायचा आणि हळदी कुंकवाच्या करंड्याचं तिला दान द्यायचं आहे। आता साहजिकच आहे, आपण हळदी कुंकवाचा करंडा देतो म्हटल्यावर आपण तो रिकामा देत नाही, तो भरूनच देणार। हळदी कुंकवाचा करंडा आपल्याला भरून सुवासिनीची ओटी भरायची आहे आणि इतकं साधं आणि सोपं हे व्रत असून त्याचं उद्यापन देखील फार साधं सोपं आहे। अवश्य व्रत करा, आपल्या सौभाग्यासाठी, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेचा आपल्यावर कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा, आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती व्हावी, कारण आपल्याला माहिती आहे कुळदेवी ही आपल्या संपूर्ण कुटुंबाचा भार सांभाळत असते आणि कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपण हे व्रत चातुर्मासामध्ये साहजिकच पूर्ण करू शकतो। खूप सोपं व्रत आहे, सगळ्यांनी अवश्य करा। गोपद्म व्रत देखील अवश्य करा आणि हे व्रत देखील अवश्य करा। आणखीन आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पृथ्वीपतीचं व्रत, त्याचप्रमाणे दाम्पत्य पूजा व्रत, तुळशी मातेचं सवाष्ण व्रत हे कसं करायचं हे देखील साधे सोपे व्रत आहे। हे व्रत सांगण्याचा उद्देश आपल्या चॅनलच्या माध्यमातून की प्रत्येक जण काही ना काही चातुर्मासामध्ये नियम करत असतात। कोणी लक्षाचा नियम करतो म्हणजे लाख फुलं वाहायचं, पानं वाहायचं किंवा काही पण कुठलीही लाख वस्तू वाहायची, कोणी नामस्मरणाचा नियम करतो, कोणी एकधान्य किंवा एक धान्य फराळाचा नियम करतो, कोणी एक टाइम जेवणाचा नियम करतो। तर आपण हे साधे सोपे आपण व्रत किंवा हे नियम आपण साहजिकच करू शकतो, जे आपल्याला सांगितल्या गेलेले आहे आणि हे विशेष फळदायी असे व्रत आहे। त्यामुळे तुम्ही नक्की गोपद्म व्रत देखील करा। गोपद्म व्रताचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर अवश्य पहा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते। आणि हळदी कुंकवाचे स्वास्तिक व्रत हे देखील अवश्य करा आपल्या सौभाग्य वृद्धीसाठी आणि आपल्या कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी। तुम्हाला थोडक्यात यापुढे व्हिडिओच्या पुढे तुम्हाला हे व्रताची पूजा मांडणी कशी करायची आणि व्रत कसं करायचं, याची पूजा कशी करायची हे दाखवलेलं आहे। तर चला बघून घेऊया या व्रताची पूजा कशी करायची। हे बघा असा माझा पाठ आहे दरवर्षीचा हळदी कुंकू स्वास्तिक व्रत। मी दरवर्षी चातुर्मासामध्ये करत असते आणि हा पाठ आता याला मला आधी थोडं याला व्हाईट पेंट करावं लागेल कारण थोडा खराब झालेला आहे, पण तुम्हाला मी दाखवलंय तुम्ही अशा पद्धतीने ताटामध्ये देखील हे व्रत करू शकता। यासाठी आपल्याला अशा प्रकारे बघा, सर्वप्रथम आपल्याला हळदीचं स्वास्तिक काढायचं आहे आणि नंतर आपल्याला कुंकुवाचं स्वास्तिक काढायचं आहे। बघा हळदीचं स्वास्तिक काढलं आहे, कुंकुवाचं स्वास्तिक काढायचे, बाकी आणखीन काही नाही केलं तरी चालतंय आपल्याला। बस एवढं 2 स्वास्तिक काढायचे आणि आपल्याला अगदी साध्या अगदी हे व्रत असं आहे की तुम्ही अगदी घाईमध्ये पटकन देखील करू शकता। पटकन एक स्वास्तिक हळदीचं काढायचं, एक स्वास्तिक हळदीचं काढायचं, पटकन एक असं कुंकुवाचं काढायचं, हळदी कुंकू अर्पण करायचं, फुल अर्पण करायचं, नमस्कार करायचा, कुळदेवतेचं स्मरण करायचं। इतकं साधं सोपं व्रत आहे। आता याच्याजवळ मी एक दिवा ठेवते आहे, दिवा नाही ठेवला तरी चालतो, पण मी तुम्हाला एक आता हे व्रत आहे म्हणून दाखवते आहे। अशा प्रकारचं हे व्रत आहे बघा। आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हळदी कुंकू काढून झाल्यानंतर आपल्याला या व्रतावर पहिले हळद अर्पण करायची, आपल्या कुळदेवीचं स्मरण करून नंतर आपल्याला कुंकू अर्पण करायचं। साहजिक आपण एकदा हळद आणि 2दा कुंकू अर्पण करतो आणि त्यानंतर आपल्याला यावर थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आणि आपल्याला एक असेल तर एक फूल अर्पण करायचं। इतकं सोपं हे हळदी कुंकू स्वास्तिकाचं व्रत आहे। धूप दाखवून द्यायचा आणि दीपाने ओवाळून घ्यायचं।
तर या आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत अवश्य तुम्ही हे व्रत करा. खूप सोपं आणि साधं आणि आपल्या कुळदेवीला प्रसन्न करणारं हे व्रत आहे. तर आशा करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.